कोगे इथं कुंभी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन स्वर्गीय प्रकाशराव पुंडलिक पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं. पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आणि महान भारत केसरी पैलवान रोशन सिंग यांच्यातील लढत माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, संचालक अजित नरके, संभाजी पाटील आणि संयोजक कुंभीचे उपाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. सलामी झडताच रोशन सिंग यानं आक्रमक खेळी करत ताबा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चपळ सिकंदरनं यातून सुटका करत दुसऱ्याच मिनिटाला आक्रमक होत दुहेरी पट काढत ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रोशन सिंहला अवघ्या दुसऱ्या मिनिटात आसमान दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मदने यांच्यातील लढत अत्यंत प्रेक्षणीय झाली. तिसऱ्या मिनिटाला बॅकथ्रो डावावर पृथ्वीराज यानं विजय संपादन केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आंतरराष्ट्रीय विजेता संग्राम पाटील यानं एकेरी पट काढत महाराष्ट्र चॅम्पियन भैरव माने याला चितपट केलं. मैदानात लहान मोठ्या मिळून 100हून अधिक कुस्त्या झाल्या. यातील अनेक कुस्त्यांनी शौकीनांची मनं जिंकली. विजयी मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी कोगे गावचे सुपुत्र गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हारुगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कुंभी संचालक डॉक्टर बाजीराव शेलार, विलास पाटील, संजय पाटील, रवींद्र मडके, सर्जेराव हुजरे, राहुल खाडे, प्रकाश पाटील, सर्व संचालक मंडळ, माजी संचालक भगवान पाटील, देवराज नरके, डॉक्टर सरदार पाटील, डॉक्टर विलास पाटील, संजय पाटील, विकास पाटील, दत्तात्रय मांगोरे, तानाजी पाटील, अण्णा नाळे यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते.